यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी संध्याकाळी 4:27 सुरू होणार असून ती 30 मार्च रोजी दुपारी 12:49 असेल। तर अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 30 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण सगळीकडे आपल्या साजरा केला जाईल। तर हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व प्राप्त असलेला सण म्हणजे गुढीपाडवा। तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात हा सण पारंपरिक चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा केला जातो। याच दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते। यंदा 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा सगळीकडे साजरा केला जाईल। तर वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा। या दिवसाचे ब्रह्मपुराणात विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे। ब्रह्मपुराणात सांगितल्याप्रमाणे महाप्रलयानंतर जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची उत्पत्ती केली तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा। म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या दिवशी पृथ्वी तलावावर नवजीवाची निर्मिती करण्यात आली। तसेच एक पौराणिक कथेनुसार श्रीरामचंद्रांनी रावणाचा पराभव करून नकारात्मकतेवर विजय मिळवला आणि 14 वर्षाचा वनवास संपवून माता सीतेसह अयोध्येत परतले। म्हणून या दिवशी विजय उत्सव साजरा करण्यात हेतू गुढी उभारण्याची प्रथा सुरू झालेली आहे। तर गुढीपाडव्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही गुढी कशी उभारली जाते, आता प्रत्येक ठिकाणी थोडाफार यामध्ये बदल असू शकतो, पण आमच्याकडे ज्या पद्धतीने केली जाते तीच पद्धत मी तुमच्यासोबत दाखवते। तर थोडाफार फरक असतो, पण अशाच पद्धतीने सगळीकडे गुढी उभारण्यात येते। तर जे काही लागणारं साहित्य आहे ते इथं सगळं काढून घेतलेलं आहे। तर या दिवसात कडुनिंबाच्या ह्याला खूप महत्त्व असतं, आयुर्वेदात सुद्धा याला महत्त्व आहे। तर ते सुद्धा इथं कडुनिंबाचा ढाळा आहे तो घ्यायचा आहे। जे काही लागणार आहे कलश आहेत तर 2 कलश या दिवशी लागतात आणि गुढीसाठी शक्यतो काठपदराची साडी घ्यायची आणि ती नवी कोरी असावी, आपण वगैरे घातलेली नसावी। आणि इथं सगळं मग आमच्याकडे शेवाळ्याचा भात या दिवशी केला जातो नैवेद्य म्हणून। पुरणपोळी असतेच, पण शेवाळ्याचा भात गुढी उभारतो सकाळी आपण त्यावेळी दाखवला जातो आणि नंतर पुरणपोळी आपण ज्यावेळी बनवून होते तर ती बनवल्यानंतर त्याचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो। तर इथं सुरुवातीला जिथं आपल्याला गुढी उभारायची आता त्या दिवशी आपण अंगण वगैरे सगळं झाडून घेतो, सडा टाकतो, रांगोळी काढतो, उंबऱ्याची पूजा करून घ्यायची आणि त्या दिवशी तुम्ही उंबऱ्याला सुद्धा हळदीचं लेपन करा। आणि इथं आता मी जिथं आपल्याला गुढी उभारणार आहे आपण त्या ठिकाणी जागा तर स्वच्छ केलेली असते, थोडंसं गोमूत्रसुद्धा त्या पाण्यात टाकायचं, आपण फरशी पुसतो त्यावेळी, आणि तिथं छोटीशी रांगोळी काढायची, स्वस्तिक काढा अगोदर, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि नंतर पाट वगैरे ठेवा, चौरंग जे काही ठेवायचं आहे तुम्ही तिथं ठेवू शकता आणि त्यावरती असं एखादं वस्त्र टाकायचं आणि सुरुवातीला दिवा लावायची, कारण कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने केली की देवापर्यंत ती लवकर पोचते असं मानलं जातं। तर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपल्याला आणि नमस्कार करून घ्यायचा आहे। स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं पूजेची सुरुवात करताना, म्हणजे जिथे आपण पूजा करायला बसत असतो, आणि स्वतःला सुद्धा बसायला एक आसन घ्यायचं। आणि इथं आता मी कलश आपल्याला स्थापना करायचा आहे। तर थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत, अष्टदल कमळ काढू शकता किंवा नुसते तांदूळ जरी ठेवले तरी चालतं आणि त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकलं आणि कलशामध्ये एक नाणं सुपारी टाकायची आणि थोड्याशा अक्षता हळदी कुंकू आणि फूल यामध्ये टाकून घ्यायचं आणि आंब्याची पानं, विड्याची पानं किंवा ढाळी ठेवली तरी चालते आंब्याची, जे काही तुमच्याकडे असतील तशी 7 पानं, 9 पानं, 11 पानं अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता। तर या दिवसात आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलाचं सुद्धा महत्त्व असतं, तर त्याचं तोरणसुद्धा दरवाजाला बांधलं जातं आणि कलशाला अशी 5 बोटं वडून घेतलेली आहेत, खालून वरती अशा पद्धतीने वडून घ्यायचं आणि हा कलशसुद्धा इथं स्थापना करून घ्यायची आहे। कलशाला पण नंतर हळदी कुंकू अक्षता फूल वाहून कलशाची पूजा करायची आणि नमस्कार करून घ्यायचा। आणि आता इथं आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची। आता गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी मांडून घ्यायचे, थोड्याशा अक्षता टाकल्या त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि नंतर गणपतीचं प्रतीक म्हणून इथं सुपारी ठेवलेली आहे, यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं
आणि नमस्कार करून घ्यायचा। आता गणपती बाप्पाची स्थापना करताना श्री गणेशाय नमः ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। आणि बाप्पांना इथं आपण गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा, असा चौकोन करायचा आणि नैवेद्यावरती 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं। आणि आता जिथं आपण काठी उभा करणार आहे, म्हणजे जी या दिवशी येळूच्या काठीचा मान असतो, तर ती येळूचीच काठी घेतली जाते आणि काठी उंच असावी असं मानलं जातं। पण आता आपल्याकडे जशी जागा आहे, आता गावाकडे वगैरे येतात उंच काठ्या उभा करता, पण तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल, दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर असं कुठं असेल तर मग छोटी असली तरी सुद्धा चालते। पण यावरती पण स्वस्तिकावरती पण हळदी कुंकू अक्षता टाकून घेतले आणि इथं एक विडा सुद्धा ठेवलेला आहे, आपल्या विड्याचं साहित्य असतं ते, त्यावरती पण हळदी कुंकू अक्षता व्हायच्या। आणि आता जे काही आपण आपली ही कलश वगैरे स्थापना करून झालेला आहे, आता आपण आपली काठी आहे ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची। धुवायची नाही झाली तर ओल्या कापडाने तरी आपण हे पुसून घेऊ शकतो। पूर्वीची लोक माहिती आहे ही काठी घेऊन म्हणजे विहिरीवरती जायची, तर विहिरीवरून आंघोळ करून येताना विहिरीच्या पाण्यात ही काठी धुवून आणली जायची। तर साडी घेताना तुम्ही फक्त काळा कलर सोडून इतर कोणत्याही कलरची घेऊ शकता, पण शुभ कलर म्हणाल तर पिवळा, हिरवा, नारंगी म्हणजे केशरी कलरला सुद्धा या दिवशी खूप महत्त्व असतं। आणि ह्याच्या फक्त आपण अशा आपली साडी नेसताना जशा निर्या करतो, प्लेट करतो, तशा फक्त करून घ्यायच्या। आणि जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यासुद्धा अशा प्लेट करून घ्यायच्या आणि त्यासुद्धा अशा साडीबरोबर थोड्याशा हलक्या धाग्याने बांधून घ्यायच्या आणि परत आपण ह्याच्याबरोबर बांधून घेणार आहे। आता जो कलश आहे तो, आता बघा कोणत्याच पूजेमध्ये उलटा कलश ठेवला जात नाही, पण ह्या गुढीपाडव्याला मात्र उलटा कलश आहे तो अडकवला जातो। तर यावरती कलशावरती सुद्धा असं स्वस्तिक काढून घ्यायचं आणि 5 ठिकाणी आपल्याला हळदी कुंकू लावून घ्या। स्वस्तिकमध्ये सुद्धा हळदी कुंकूचे टिंब द्यायला विसरायचे नाहीत आणि ह्या बाजूच्या 2 रेषा पण देऊन घ्यायच्या। आता आमच्याकडे जशी गुढी नेहमीच आम्ही उभारतो तीच पद्धत मी दाखवलेली आहे। आता यामध्ये थोडंफार चुकलं असेल तर क्षमा असावी, कारण प्रत्येकाची गुढी उभारण्याची किंवा प्रत्येक घरोघरी ही पद्धत थोडीफार वेगळी राहते, पण यामागची भावना किंवा हेतू एकच असतो। तर इथं आता साखरेचा जो हार असतो तो अजून, आता गुढीपाडवा लांब आहे त्यामुळे अजून बाजारात काय तो हार भेटलेला नाही मला, तर मी घरी बनवलेला जो हार होता साखरेच्या गाठी, तो घरी बनवलेल्या होत्या, त्याच इथं मी लावलेल्या आहेत। तर हा हार तुम्ही गोल करून घालू शकता किंवा असा उभा करून घातला तरी चालतो आणि त्याला वरती तांबे अडकून असं अडकून घ्यायचं। पण असं झालं कसं की काठी मोठी असल्यामुळं पाटावरून घसरायला लागली, त्यामुळे तिथं काही राहीना, त्यामुळं थोडीशी बाजूला करून मग ते बांधून घेतलं। स्वस्तिक वरती काठी ठेवायची म्हणून ते केलेलं, पण तिथं बसत नव्हतं म्हणून असं इथं बाजूला उभा केलं आणि इथं चंदन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून असं ओलं करून घेतलं आणि ह्याची 2 बोटं असे ओढत राहायची, जो म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर असं पूर्ण जरी काठीला लावलं तरी चालतं, अशी लावून घेतलेली आहेत मी। आणि नंतर 5 ठिकाणी तरी आपल्याला असं हळदी कुंकू लावून घ्यायचं। काठी मात्र या दिवशी येळूचीच घेतली जाते। आता इथं पण आपल्याला हळदी कुंकू वाहून नंतर फूल अक्षता पण वाहून घ्यायच्या आहेत आणि नैवेद्य म्हणून आता हे जे तांदूळ गुढीसाठी ठेवलेले होते म्हणजे स्वस्तिक काढलेलं, आता काठी बाजूला केली पण तांदूळ नको उचलायला म्हटलं, ते तसेच ठेवलेले आहेत मी तिथं। आता इथं शेवाळ्याचा भात असतो तो केलेला आहे, त्यावरती तूप साखर टाकलेलं आहे आणि एक तुळशीचं पान ठेवलेलं आहे, कारण कोणताही नैवेद्य आपण ज्यावेळी त्यावरती तुळशीचं पान ठेवतो त्यावेळी तो संपूर्ण होतो। आणि ह्या वाटीत भिजवलेली हरभऱ्याची डाळ, थोडंसं कडुलिंबाची पानं, फुलं आहेत आणि गूळ, तर हे मिक्स करून त्या दिवशी वाटलं जातं। आणि जो आपण नारळ फोडतो ना त्याचे पण छोटे तुकडे केले जातात, ह्यात मिक्स करायचं आणि त्याच्यासोबत हे वाटलं जातं। तर या दिवशी कडुनिंब आवर्जून खावं असं म्हणतात, तर सगळ्यांनी घरातल्या मुलांना सुद्धा, आपल्या वयस्कर माणसं असतात घरामध्ये तर त्यांना सुद्धा द्यायचं आहे, कारण हे कडुनिंबानं आपल्या शरीरातील आजार किंवा दूर करण्यास मदत होते किंवा इथून पुढं उष्णता चालू होते, उन्हाळा असतो तर शरीराला थंडावा देण्याचं काम ते करत असतं। नंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे, जे काही तुम्हाला लावायचं आहे ते, आणि नंतर आता नारळ वगैरे वाढवून घ्यायचा।
तर घंटीची पण पूजा करून घ्यायची, तिला पण हळदी कुंकू अक्षता फूल लावून पूजा करून घेतली। आणि नंतर आपण जे आता आमच्याकडे शक्यतो पुरणपोळीचाच नैवेद्य सगळीकडे बनवला जातो। आता तुमच्याकडे जो काय बनतं ते खीरपुरी असेल, पुरणपोळी असेल, तर त्याचा नैवेद्य ज्यावेळी बनेल त्यावेळी दाखवायचा। अशा पद्धतीने तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुढी उभारू शकता। आता आमच्याकडे असतं त्या पद्धतीने मी तुम्हाला सगळं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि डिटेलमध्ये हा व्हिडिओ शक्यतो दाखवलेला आहे। जरी तुम्ही पहिल्यांदा जरी गुढी उभारायला घेतली असेल तरी सुद्धा तुम्ही उभारू शकता अशा पद्धतीने। आणि नारळ आहे तो इथं मग आपल्यात जेंट्स मंडळी शक्यतो वाढवतात, तर नारळ वाढवून घ्यायचा आणि तो प्रसाद मग गुढीला नारळ वाढवल्यानंतर तो गुढीला पण ठेवायचा आणि त्याचे छोटे तुकडे करून मग गूळ आणि आपण डाळ ठेवलेली आहे, हरभऱ्याची डाळ भिजवलेली आणि कडुनिंबाची पानं, तर हे सगळं मिक्स करायचं नारळासोबत आणि घरातील सगळ्यांना दिलं जातं। पूर्वी शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा देण्याची पद्धत होते। आणि ही गुढी सायंकाळी नंतर 4 वाजल्यानंतर ना उतरली जाते, म्हणजे 4 वाजता म्हणजे ऊन खाली झाल्यानंतर उन्हाची गुढी आहे ती काढली जात नाही। तर ऊन खाली झाल्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य काही नसेल तर साखरेचा नैवेद्य किंवा नंतर आपण भात करू शकतो, त्याचा नैवेद्य दाखवून ते ठेवला गुढी आपली आहे ते खाली केली जाते, म्हणजे काढली जाते। शक्यतो 4 नंतरच खाली काढली जाते। तर हा वाढवलेला नारळ नंतर सगळ्यांना प्रसाद म्हणून दिला जातो। गुढीसमोर पण नैवेद्य म्हणून ठेवायचा आणि राहिलेल्या इतर मंडळींना सगळ्यांना तो द्यायचा। घरातील मंडळींना देऊ शकता, तुमच्या शेजारी पाजारी देऊ शकता, पण सगळ्यांनी कडुनिंबाचं त्या दिवशी सेवन करावं। आणि गुढी शक्यतो आपण सकाळी आंघोळ केल्यानंतर सुरुवातीला गुढीच उभारतो आणि नंतर बाकीची कामं आवरली जातात। तसेच आयुर्वेदानुसार गुढीपाडव्याला जर आपण कडुलिंब, गूळ त्यासोबत धने सुद्धा मिक्स केले जातात, ओला नारळ असतो आणि हरभऱ्याची चणा डाळ, तर हे एकत्र करून खाल्ल्याने उन्हाळ्यातील बऱ्याच व्याधी दूर राहतात। तर या काळात रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे पदार्थ सहाय्यक ठरतात। तर काही भागात गुढीपाडव्याला नव्या वर्षासोबत नव्या व्यवहाराची सुद्धा सुरुवात केली जाते। काही ठिकाणी सरस्वती तर काही ठिकाणी लक्ष्मी मातेचे पूजन सुद्धा केले जाते। असा हा विविधतेने नटलेला चैत्र पाडवा मानवी जीवनात आरोग्य आणि चैतन्याची उधळण करत असतो। तर आपले जे पूर्वज होते ते निसर्गाविषयी कृतज्ञता पाळण्याशी सुद्धा हा सण संबोधला गेलेला आहे। तर पराक्रम, विजय, सर्जनशीलता, उत्पत्ती आणि चैतन्याचे प्रतिकात्मक पूजन म्हणजे गुढीपाडवा असं पूर्वजांनी म्हटलं आहे। शिवाय चैत्र महिन्यानंतर शेतकरी नव्या पेरणीसाठी शेत तयार करत असतो, तर त्यावेळी शेतीची प्राथमिक कामे, शेताची सफाई आणि नवपेरणीचे नियोजन सुद्धा केले जाते, ज्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन निसर्गाचे आभार मानतो आणि म्हणून या दिवशी गुढी उभारणी केली जाते आणि आपल्याकडे घरोघरी ही गुढी उभारली जाते। तर ह्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गोड शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना।